तर नागपूर जिल्ह्यातील 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतींकरता मतदान आज होत आहे। नगराध्यक्ष पदाच्या 27 तर नगरसेवक पदाच्या 550 जागांकरता 853 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे। एकूण 7,29,810 मतदार आहेत। आता आपला मतदानाचा हक्क ते बजावणार आहेत। नगराध्यक्ष पदाचे 167 उमेदवार आणि नगरसेवक पदाचे 2,216 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। थेट जाऊया आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे नागपूरला। उदय, काय चित्र आहे नागपुरामध्ये? 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। कसा कल आहे मतदाराचा? सुवर्णा, खरं तर नागपूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते 15 नगरपालिका आणि 12 नगर परिषदसाठी एकूण 550 नगरसेवक आणि 27 नगराध्यक्षांसाठीची ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती सकाळी नागपूरमध्ये सुरू झालेली। आपण सध्या बेसा पिपळा या नगरपंचायतीच्या निवडणूक मतदान केंद्राच्या ठिकाणी आणि आपण इथं पाहतोय की आपण ज्यावेळी सकाळी इथं आलो होतो त्यावेळी देखील मतदारांना इथं मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि आता देखील बाजूच्या बूथवर आपण पाहिलं तर मतदारांची रांग जी आहे ती मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी लागल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतं। गेली 2 आठवडे जे आहेत ते नागपूरमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते, कारण नागपूरमध्ये जे आहे ते राज्यातले सर्वाधिक जागांवर निवडणुका होत होत्या। नागपूरमध्ये 27 ठिकाणी या सगळ्या निवडणुका पार पडत होत्या, त्यामुळे अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप लावण्यात आले होते। प्रामुख्याने नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर अनेक भागांमध्ये जे आहेत ते तिरंगी लढती होतात आणि यात प्रामुख्याने म्हणजे काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना होत असताना अनेक भागांमध्ये जे आहेत ते शिवसेना शिंदे गटाचं जे आहे ते आव्हान असणार आहे। त्यामुळे मित्र पक्षांमध्ये या निवडणुका होतात, त्यामुळे या निवडणुकांकडे जे आहेत ते राज्यभरातल्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागून असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। अनेक राजकीय धुरळा उडाला होता, मात्र हे सगळं झाल्यानंतर मतदारांना जे आहे ते पुढचे 5 वर्ष आपला नगराध्यक्ष कोण असावा, आपला नगरसेवक कोण असावा याकरता जी आहे ती तयारी केलेली आहे। हे आरोप प्रत्यारोप असले तरी मतदार नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। उदय आपल्याबरोबर होते नागपुरातून। आता आपण बीडकडे वळूया। बीड जिल्ह्यामधल्या 6 नगरपरिषदांकरता मतदान पार पडतंय आणि त्या व्यतिरिक्त नागपूरमध्ये आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतींकरता मतदानाला सुरुवात झालेली आहे। 7 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे। काही ठिकाणी 5, काही ठिकाणी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। तर अकोला जिल्ह्यातील बाळापूर वगळता 4 नगरपरिषदा आणि 1 नगरपंचायतीकरता मतदानाला सुरुवात झाली आहे। नगराध्यक्ष पदाकरता 30 उमेदवार रिंगणात आहेत, तर नगरसेवक पदाकरता 142 जागांवर मतदान होत आहे। आपण सध्या अकोल्यातील बाष्टाक्पी नगरपंचायतच्या एका मतदान केंद्रावर आहोत आणि इथं पाहतोय आपण किती मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये हा उत्साह आपण पाहतोय। सकाळच्या कडाक्याच्या थंडीतही मतदान केंद्रावर या ठिकाणी आलेले आपण पाहतोय। सकाळीच मतदार थंडीच्या लाटेत सहन करूनही आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। अकोला जिल्ह्यात 4 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतची ही निवडणूक पार पडते। अकोट, तेलारा, हिवरखेड आणि बाशिराखी नगरपंचायत या 5 ठिकाणी निवडणूक पार पडणार आहे आणि उद्या याचं मतमोजणी होणार आहे। मात्र आज मतदान पार पडणार आहे आणि मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांचे बंधू सदस्यपदासाठी उभे आहेत, तर अकोट मतदारसंघात भाजपचे आमदार प्रकाश भारसाकडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। कारण की अकोट मतदारसंघामध्ये अकोट, हिवरखेड आणि तेलारा हे 3 नगरपरिषदा आहेत आणि त्याच ठिकाणी भाजपची देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली होती आणि त्यामुळेच आता या सगळ्या मतदारसंघांवर नागरिकांचे लक्ष लागलेले आहे। कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला। तर अकोल्यानंतर आपण छत्रपती संभाजीनगरकडे वळणार आहोत। छत्रपती संभाजीनगरमध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीकरता मतदानाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर मतदारांनी गर्दी केलेली आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, वजापूर या 5 नगर परिषदांकरता मतदान होत आहे। फुलंब्री नगरपंचायतीकरता मतदान होत आहे।
संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 6 नगर परिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यासाठी सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मतदानाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आणि सकाळी 7:30 वाजताच आपण जर बघितलं तर नागरिक या ठिकाणी मतदान करण्यासाठी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतंय. मी आता सिल्लोडमध्ये आहे आणि सिल्लोडची जर परिस्थिती आपण बघितली तर माजी पालकमंत्री आणि सरकारमध्ये असलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र या निवडणुकीमध्ये उभे आहेत. त्यामुळे अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर प्रत्यक्ष या ठिकाणी मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे. नागरिकांनी सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. काकू, तुम्ही मतदान केलंय? बघू. जर आपण बघितलं तर मतदान करून नुकत्याच बाहेर पडलेत. काय अपेक्षा आहेत? कसं वाटलं पहिलं मतदान करून? कसं वाटलं? चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. हा. सकाळी 7:30ला पहिलंच मतदान करायचं ठरवलं होतं का? हो. बरं. काय वाटतं, काय काय बदल घडायला हवे? कसे काम, काय अपेक्षा आहेत? आपलं हे शहर चांगलं सुधारावं म्हणून सगळ्यांनी पाणी ते सगळं वगैरे व्यवस्थित स्वच्छता. नक्कीच काकूने आपण जर बघितलं तर सकाळी 7:30ला मतदानाला सुरुवात झाली आणि पहिलं मतदान त्यांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलाय आणि पहिलं मतदान करायचं होतं हे त्यांनी ठरवलं होतं आणि त्याचप्रमाणे पहिलं मतदान केलं आणि मतदान करून आनंद झाल्याचं देखील त्यांचं मत आहे. अविनाश कानडे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. जळगाव जिल्ह्यातील 16 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायतींच्या एकूण 452 जागांकरता मतदानाला सुरुवात झालेली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे तसंच निर्भय वातावरणामध्ये पार पडावी याकरता प्रशासनानं तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील सगळ्या मतदान केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ, सुरक्षा व्यवस्था आणि तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या निवडणुकीकरता एकूण 5780 निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. मतदान सुरळीत पार पाडण्याकरता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. जिल्ह्यातील एकूण 967 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडतीये. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सगळ्या मतदारांना शांततेत आणि निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय. या सगळ्याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन नांदूरकर. जळगाव जिल्ह्यातील 16 नगरपालिका आणि 2 नगर परिषदेच्या मतदानाची प्रक्रिया आज जळगाव जिल्ह्यातील 452 मतदान केंद्रावर या ठिकाणी सकाळपासूनच सुरू झालेली आहे. आपण जर बघतोय तर या ठिकाणी आज सकाळपासूनच या संपूर्ण प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात झाली असून पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. मतदान प्रक्रिया शांततेत, पारदर्शकपणे व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वच मतदान केंद्रावर आवश्यक मनुष्यबळ असेल, सुरक्षा व्यवस्था व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. निवडणुकीसाठी एकूण 5780 निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील 16 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतीसाठीच्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेत 967 मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली असून जिल्ह्यात एकूण 8,79,914 इतके मतदान या ठिकाणी हक्क बजावणार आहे. तर पुरुष मतदान या ठिकाणी जी संख्या आहे ती 4,50,893 इतकी असून महिलांची देखील संख्या त्याच बरोबरीने आहे. आपण बघतोय तर सकाळच्या सुमारास या ठिकाणी मतदान केंद्रावर सुरुवात झाली असून जिल्ह्यात एकूण 967 मतदान केंद्रावर ही प्रक्रिया पार पडते आहे आणि आज सकाळपासूनच या मतदानाच्या या संपूर्ण प्रक्रियेला पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली असून नेमका या ठिकाणी मतदारांचा कौल कसा असणार आहे, कोणत्या पक्षाकडे संपूर्ण मतदाराचा कौल दिसेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदूरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. जळगाव नंतर सांगलीकडे वळूया. सांगलीमधल्या 6 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतींकरता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 2,58,000 मतदार मतदानाचा आपला हक्क बजावत आहेत. ही मतदान प्रक्रिया पार पडण्याकरता 1780 अधिकारी कर्मचारी तैनात आहेत. एकूण 291 मतदान केंद्रांवर मतदान सुरू झालेलं आहे. जिल्ह्यातल्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल. सांगली जिल्ह्यातील 6 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतसाठी मतदान प्रक्रिया आज पडत आहे. आपण आहोत तासगावमध्ये. सध्या सकाळी महिलांची गर्दी पाहू शकता की अशा पद्धतीने सकाळी लोक या मतदान केंद्रावर आले आहेत. एकूण जिल्ह्यात बघितलं तर 8 नगराध्यक्षपदासाठी 41 उमेदवार तर 180 नगरसेवकासाठी
590 उमेदवार रिंगणात आहेत. एकूणच बघितलं तर 631 उमेदवार हे रिंगणात असून 2,58,000 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूणच बघितलं 291 केंद्रावर मतदान आज पार पडत आहे. जिल्ह्यातील जे काय जिल्ह्यातील 5 जे महायुतीचे आमदार आहेत त्यांची प्रतिष्ठा बनायला लागले, तर 2 राष्ट्रवादीचे आमदार आणि 1 काँग्रेस आमदार असं या ठिकाणी प्रतिष्ठा बनायला आहे. एकूण बघितलं तर जिल्ह्यातील ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांची प्रतिष्ठा बनायला लागली आहे, तर सांगली आणि इतर या ठिकाणी जे काय महायुतीतले आघाडीचे नेते आहेत त्यांची प्रतिष्ठा बनायला लागली आहे. मतदार राजा कोणाकडे कौल टाकणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितचं आसिफ मुरसल, न्यूज डे लोकमत, तासगाव. सांगली तासगाव इथलं आपण चित्र बघत होतो. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नगर परिषद निवडणुकीकरता मतदानाला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 9 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीकरता मतदान होत आहे. याकरता जवळजवळ 3,39,000 मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत, म्हणजे मतदान करणार आहेत. विशेष म्हणजे सकाळी थंडीचा कडाका असताना देखील मोठ्या प्रमाणात मतदार हे मतदानाकरता बाहेर आलेले आहेत. मतदानाला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा जे तालुका आहे तिथला एका बूथवर आम्ही आहोत आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करून जे आहेत ते नागरिक पोहोचत आहेत. सकाळची वेळ आहे आणि हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे तरीही मोठ्या संख्येने नागरिक आलेले आहेत आणि मतदान सध्या सुरू आहे. जवळपास 9 नगरपालिका 1 नगरपंचायतसाठी ही निवडणुका होत आहेत. 1150 मतदार या मतदार उभे आहेत. त्यांचं भवितव्य मतदार ठरवणार आहेत. आपल्यासोबत काही मतदार आहेत ते आपण जाणून घेऊया. सकाळी मतदानाला पोहोचले आहेत. काय कसं काय झालंय सांगा. छान आहे, मतदानाची सुरुवात वगैरे छान झाली आहे, अगदी वेळेवर झाली आहे आणि मतदानाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्ही आज सकाळी पहिल्या मत करायला आलात, कुठे जायचे आहे का? हो, मला नागपूरला जायचं आहे, लग्न आहे आणि त्याच्यामुळं थोडं लवकर निघालो आम्ही. तर लग्नाला जायच्या आधी मतदान करून जायचं. हो, मतदान झालेलं आहे माझं. तर लग्नाला जायच्या आधी मतदान करून पुढे निघायचं, याकरिता सकाळी उठून आणि दिवसभर कामं असतात ते काम ते होतच राहतात. त्यामुळे आधी मतदान करायचं, कर्तव्य बजावायचं आणि मग नंतर कामं करायची, अशी भावना नागरिक मनात ठेवून मतदान करतात. हैदर शेख, न्यूज लोकमत, चंद्रपूर. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज, आरमोरी या 3ही नगरपालिकांकरता मतदानाला सुरुवात झालेली आहे. 3ही नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाकरता 368 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 93,000 मतदार या उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. कडक सुरक्षा बंदोबस्तात झालेल्या या मतदानाचा थेट गडचिरोली शहरातल्या मतदान केंद्रावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. गडचिरोली, देसाईगंज, आरमोरी या 3ही नगरपालिकांसाठी आज मतदानाला सुरुवात झालेली आहे. माओवाद्यांच्या कारवाईमुळे चर्चेत असलेला जिल्हा यावेळी नगरपालिका निवडणुकीत चर्चेत आलेला आहे. राजकीयदृष्ट्या सगळ्यांनी प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होत आहे. 368 उमेदवार 3 नगरपालिकांसाठी रिंगणात आहेत. त्यामध्ये नगराध्यक्षपद आणि त्यासोबतच नगरसेवक पदासाठी ही निवडणूक होत आहे. या ठिकाणी मी ज्या शिवाजी कॉलेजच्या मतदान केंद्र आपण बघू शकता, या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आता मतदारांची रांग हळूहळू वाढत आहे. पुरुष मतदार आहेत, महिला मतदार आहेत. त्यामुळे मतदानाला जी वेळ दिलेली आहे संध्याकाळपर्यंत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल अशी शक्यता आहे. कारण आत्ता सुरुवात थंडीचा दिवस आहेत, आता सकाळची वेळ आहे, त्यामुळे मतदारांची संख्या आपल्याला कमी दिसत असली तरी हळूहळू मतदार या ठिकाणी मतदानाला येत आहेत. गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या 3ही नगरपालिकांसाठी ही निवडणूक होत आहे आणि गेले काही दिवस राजकीय धुराळा जो उडाला होता, त्यामध्ये आरोप प्रत्यारोप, सभा बैठका सगळ्या गाजल्या. त्यामुळे सगळ्यांच्या नगरसेवकांच्या, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला या ठिकाणी होणार आहे. राजकीयदृष्ट्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री असल्यामुळे त्यांच्यासाठी आणि मूळचे गडचिरोलीचे असल्यामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धर्माराव बाबा यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. मतदार त्या दृष्टीने मतदानासाठी सकाळी येऊन मतदान करून आपला हक्क बजावत आहेत. गडचिरोली शहराचं भवितव्य लक्षात ठेवून. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली.